मुलुंडमधील धारावी विरोधी सर्वपक्षीय आंदोलनात भाजप सोबत ठाकरेंची सेना असल्याचं पाहायला मिळतंय। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये नको अशी मागणी आता भाजप करतायत। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला आता दिल्यानं हा वाद खरं तर पाहायला मिळाला होता। ठाकरेंच्या सेनेकडून सातत्यानं याला विरोध केला जात होता आणि आता याला भाजपाचा सुद्धा पाठिंबा पाहायला मिळतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा आता रद्द झाल्याचं समजतंय। राष्ट्रपती 29 जुलै रोजी पुणे दौऱ्यावर होत्या। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं राष्ट्रपतींचा दौरा हा रद्द झाल्याची माहिती मिळते। पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्याला त्या उपस्थित राहणार होत्या, मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झाल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतो। 29 जुलैला त्यांचा हा पुणे दौरा होता, मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झालाय। आयडी ब्लास्टमध्ये 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतला। विजापूरमधील हा धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। नक्षल्यांच्या आयडी ब्लास्टमध्ये 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। या मुलावर खरं तर उपचार सुरू होते आणि त्या दरम्यान या मुलाचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून जनसन्मान यात्रा सुरू होते। सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आज आणि उद्या ही यात्रा पार पडेल। नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये जनसन्मान यात्रा सुरू होणार आहे। विधानसभा निहाय आमदार आणि समन्वयकांच्या बैठका यामध्ये पार पडतील। औषधाची साठवणूक करून विक्री करतात का हे पाहण्यासाठी खासगी डॉक्टरांची आता तपासणी केली जाणार आहे। डॉक्टर औषधी विक्री करत असल्याची महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशननं FDA कडे ही तक्रार केल्याचं पाहायला मिळत आहे। या तक्रारीनंतर FDA कडून खासगी डॉक्टरांच्या तपासणीची विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। विभागीय सहाय्यक आयुक्त औषध निरीक्षकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्याची सध्या माहिती मिळते आहे। टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे। टोमॅटोचे भाव 80 ते 100 रुपये किलोवर येऊन पोहोचल्यात। नंदुरबारच्या बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक घटलेली आहे। आवक कमी झाल्यानं आता भाव आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। टोमॅटोचे भाव आज 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते।